निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या वकील साहेब अण्णाला ते म्हणावं आपा तिथं कालवा करायला तुम्ही काय बोलू नका नाही आपा एखाद्याला ठोकीन. कशाला बननाच काढतोस तू अरे नंबर झाला पाहिजे का नाही माझा? नंबर होतो त्या दिवशी केलं नाही आपण मॅनेज तसं मॅनेज करून त्यानं वळवली पाहिजे झेंडे अलीकडं. त्या वळवणार की आणि अण्णा अरे पण भांडण करत बस काय उपयोग आहे मला तुम्हाला सांगतो हार सहन होत नाही मी एखाद्याला टोकेन मग नाही व्यवस्थित हो दे कशाला भांडण करायला काढतो लगा आठवडाभर खाल्लं माझं लगा गोड बोलला ना आता लागला तू याच बाजून बोलतोय आता रितसर पाहिजे वी. अण्णा हा तुम्हाला सांगतो तिथं परगावच्या गाड्या आहेत त्या. हा सगळे आहेत ती माणसं मला इज्जत देते ती मी बैलगाडी क्षेत्रातला माणूस आहे म्हणून साठी बर बरं हा. का तुम्हाला नाही द्या किमती हा पण मी सांगतोय तसं तसं करा हा आणि गाड्या 3ला सोडूया बाकीचे 2-3 गाडी जे येऊ द्या नाही तर राहू द्या आपण मैदान करून टाकू. नाही 4 वाजता हे करू 4 वाजता काय कळतं ना ऊन कसलं पडलंय 4च्या पुढे ठेवा मैदान 4ला कशाला पटकीने मोकळं होतंय का नाही अपडते ना म्हणजे काय दुपारी ठेवता 4च्या पुढे घ्यायचं मैदान मुख्य जनावर आहे ते ते आम्हाला कळतं की मुख्य जनावर आहे ती तुमची पळवाई असली पळवा नाही राहू द्या तुमची कॅन्सल करा गाडी आता हो का तुम्ही इथंच कालवा करायला त्या मैदानात गेलो शांत बसा काय शांत बसा काय शांत बसा म्हणजे शांत बसा पुतणी माझा घरात घरा नाही का शांत बसा म्हणतो तू 4 माणसाला कळू दे ना आमचं. अहो ती बाहेर नाही येणारी माणसं काय म्हणते ते काय म्हणते? ते जरा- लगा आम्ही कालवा करायला नाही तर मग कोण कालवा करणार तिथं वर्चस्व दिसलं पाहिजे नाही बरगावच्या माणसाला आमचं का आम्हाला ढिल पाडायसाठी मैदान केलंय तुम्ही. आता वर्ष दिसायसाठी का नाही तिथं कालवा करायचं उगत तुझे बक्षीस तुम्हाला सांगतो हाय असं गावाला वाटेल आम्ही आमचा घरांदाज आम्ही सगळं करायचं तुम्ही व्हावी पुढे लगा मग बैल जा माझ्याकडे तुमच्याकडे आहे का बैल सांगा बघ बरं बैल माझ्याकडे आहे ती मी सगळं पळवतो राव तुमचं पळवायचं बरगावच्या माणसाला मी शब्द दिलाय रीतसर होणार म्हणून माझ्या म्हणण्यानं मग रिस्तर तर होणार की मग का तुमच्या मनानं सगळं तुम्ही जरा तर मला बोलू द्या की जास्त बोलाय नाही कमी बोला परंतु का नाही कसं आहे रिस्तर बोला अण्णा बोलू द्या तुम्ही बोलू द्या आलं का? वचवच नाही तुम्ही करायला नाही मध्ये आपा बोलल मला 4 माणसाला आमच्या कळलं पाहिजे तो सांगतो वचवच मध्ये करायला नाही ते हो, भाषा बिषण ठेवायचं आहे ते. भाषे बिजर काय नाही आम काय बघतो वचवच बाकी यानं करायचं नाही. ए काका काय थांबा कालवा लावला आता तुम्ही वकील साहेब हा. तुम्ही सांगा तिथं मला बोलू द्या बक्षिसाची मला अशा नाही मला माझं वर्चस्व दिसलं पाहिजे परश्या सांग केला का बोल की तू बोल बोल तुला काय बोलायचं ते बोल बोलू दे काय बोलायचं ते बोलू दे एक डीजे सांगा एक मागे दिवा काय बोलायचं ती बोला तुम्हालाच काय तुम्हाला काय बोलायचं ते बोला मला मग कसं मान द्या तिथं त्या माणसातलं वाटलं पाहिजे घराना घरात आहे आमचा अहो, इथल्या 4 आपण ती गुंड्यात तुम्हाला हा चारी पण एकट्याला तुम्हाला आणि काकाला आणि परशाला लगा चेष्टा लावणार असेल तर मी काय पळवत नाही मग बघा जाऊ तुम्ही आता रिसर करायचं मग ठरलं की मैदान आपण मग रितसर होतंय माझं ऐका की माझं ऐकून रितसर करायची ठीक आहे, हं, बघू का तुम्ही बाहेरची काय म्हणता, येणारी- ऐका, ऐकतो तुम्हाला सांगतो अण्णा ती यायला लागली ती अण्णा जर म्हटली का नाही आपल्याला बोलू द्या पुढे तिथं जरा पुढे पुढे करू द्या मग तर करू द्या का नको होय होय चला फायटरला तेवढं नादाला लागू नको म्हणून सांगायचं फायटरचं तेवढं माझं तो काय म्हणणार नाही अण्णा म्हटलं नाही आपल्याला बोलू द्या मग बोलू द्या की तुमचं काय जातंय अहो बोला की पण बाहेरच्यांना बी जरा का नाही व्यवस्थित कळलं पाहिजे तुम्ही का नाही- बाहेरच्यांनाच इज्जत देणार आहे बाहेरच्यांनाच देणार आहे सगळं बाहेरच्यांनाच फक्त तुम्ही काय करा डिपॉझिट सगळं पैसे माझ्याकडे आहेत हा पैशाला टेन्शन घेऊ नका तुम्ही. पैसा आहेत ना व्यवस्थित पैशा टेन्शन घेऊ नका मी उद्या देईल कुठनं पण काढून पैसे नसेल तर हा. हा पैशाचं काय पाहिजे वाटाच्या वेळेला इकडे तिकडे पळायची वेळ येईल लगा आम्ही लगा त्या गाडीवाल्यांना सांगितलं ना त्या पैसे मागणार सुद्धा नाही ते राहू दे तुमच्याच बायला म्हणणार तुम्हाला नंबर आज शर्त्या उद्या देईल कुठनं पण म्हणतो आहेत की पैसे आहेत की काकाकडे आहेत पैसे काका आहेत ना आहेत की पैसे आहेत की पैसेच काय tension करू नका. पेटीत ठेवलं असतील नेऊन नाही आणतो माझा मी. कुलूबाई काय कालवा लावलाय अण्णा तर आता परगावची माणसं येणार आहे माझ्या आम्ही बैलगाडी क्षेत्रातली तुम्हाला माहिती आपल्याला माणसं मानते ती माणसं येणार आहे ती तर जर मला पुढे पुढे करू दे हो तुम्हाला देतो तुम्हाला सांगितलं मी फाटीवाडाचा मान तुम्हाला आहे फक्त जर पेयायची नाही पेलेलं दिसलं तर मी रेटीन बरं का मग आता माणूस परत आल्यावर मी पाया पडेल 4 वेळा अहो पण मी पेल्याला दिसल्यावर मला बोला की तुम्ही फाटी वाढायची नाही एका साईडला जाऊन लांब उभा राहायची बुसतेल तुम्हाला आज मी राहतो बाहेर हा आणि टाकायची नाही थोडी सुद्धा आता टाकल्या का आता नाही टाकली पण 4 वाजता पण टाकू नका नाही आता मला मान मिळालाय मग सगळ्या गावात सांगता आलं नाही नाही
तुमचं झाल्यानंतर बाकीचा काय विषय आपण तुम्ही जे ठरवलाय त्यात मी सहभागी होतो. हा सगळे ऐकते ती घाणपडी माझून तुम्ही लय छान झाला का नाही पण मी आठवडा घेऊन व्हा साईडला आम्ही घालपड आहे मला म्हणायचं सभागती म्हणलो मी तर असा एखादा शब्द गेला तर रागाला नका अण्णा आणि तर मला जरा बोलू द्या कोणाला मला बोलू दे की घरानं घरांदा आमचं सगळ्याला माहित आहे घरानं घरांदा साहेब म्हणून तुम्ही बोलणार वे मग कमिटी काय आहे ते निर्णय घेते की बरोबर आहे. कमिटीचा अध्यक्ष बापू आहे कोण? त्या हिशोबाने राहावा काय येडा झालं परशा त्याला वाटतंय वाटू दे की काय तुम्ही काय झालं? अध्यक्ष आपण नव्हे अध्यक्ष ही आहे ती ही बरं, असू द्या की मग मान द्या मग मग काय बी बोलायचं बी तोंडानं मान द्या असू द्या की ती म्हणतोय मला बोलू द्या मी त्याला तुम्हाला म्हणलं की आपण डीजे सांगा मायके सांगा काय बोला तुम्हाला काय मी बोलायचं? नेटाक बोललोय त्याला संध्याकाळी घरी आपलं म्हणलंय ती सगळं माझ्या हातात असते फोनवर बोलत होतो मी आता बैलवाल्या संग सगळं मी अध्यक्ष वरचा अध्यक्ष आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना ती याला वाटतं त्या बाप्पाचा अध्यक्ष आहे अध्यक्ष नाही आपण पण आपलं चालतंय तिथं नाही पण त्याचं मत मांडलंय त्यानं काय चुकीच केलंय का नाही, त्यानं बरोबर योग्य आहे. बोललाय ते आणि अण्णा हा. रितसर होणार गाडी झेंड्याला वळली पाहिजे मग बरोबर आहे की. हा बरोबर आहे की. त्याला नंबर व्यवस्थित येईल पळून त्याला मिळेल आणि बैलाला टच सुद्धा झालं नाही पाहिजे चेकिंग करायचं आधी सगळं चेकिंग कराय कॅमेरे बिमेरे सगळ्याच पण केलं तर मग काय सुट्टी नाही मग त्याची गाडीच बाद कोण करतय काय ती घाणपडी नासकी असते ती कोण करल त्याला सांगतोय आम्ही काय नाही आम्हाला दिसलं नाही रितसर झालं पाहिजे तुम्हाला काय बी दिसल काय बी कसं तुम्हाला काय बी दावतेली दावा आहे आम्ही तिथं आहे आहे की मग? पण अंतिम निर्णय घराण्याचा आमच्या राहणार काका म्हणताल तसं तुम्ही हो. योग्य निर्णय घ्यायचा अहो, बॉडीनं सगळ्या बरोबर आहे की कोणाचाही अन्याय होता कामा नये हे मी लक्षात काय असू द्या म्हणतोय, हा. आम्ही जातो आपलं तुम्ही त्या तिथं निर्णय देत बसा ते तिसऱ्या अंपर मध्ये आम्ही बघू की पण तुम्हाला देतो की आम्हाला तुम्हीच बोला पण माझ्या बाजून बोला माझ्याकडे बघत बघत बोला की दपकत दपकत बरं ठीक आहे त्या माणसानं वाटलं पाहिजे अण्णा हो चालतंय कोणाच्या बाजून कोणी बोलू नका हा 4 गावच्या 4 गाड्या आलेल्या असतील 4 म्हणजे ज्यादा गाड्या आलेल्या असतील पण 4 गावच्या आलेल्या असतील त्यांना वेगळं वाटून हा ह्या पद्धतीने बोलायचं आहे तिथं आणि तुम्ही बी योग्य निर्णय द्यायचा कुठल्या बाबतीत गद्दार करायचे नाही अहो रितसरच देणार मी हा. ऐका हो का त्या झेंड्याला फेरा मारून येईल त्याच गाडी नंबर द्यायचा आपण ती पुढे येईल त्याला वकील साहेब आदनं मधनं जर एखादी गाडी आली त्याला काय नंबर नाही टायमाच्या आधीच सोडू एक मैदान मी थोड्या गाड्यात आपला नंबर बाकीच्या गाड्या याच्या आधीच करून टाकूया खरं बरं का अण्णा? ऐकत नाही सगळी म्हणागी काहीतरी आम्हाला काहीतरी काढा गेली मी लवकर घेऊ ते गाड्या माघार गेल्या पाहिजे आपल्या 2-3 गाड्या पडून 2-3 गाड्यात आपली गाडी टपची आहे अण्णा तुमचं कुरबुरबाद झाली आता बरोबर ना मग? आमचं दुसरं काम चालू आहे त्यांचे केसेस चालू आहे पण हिथं काय चाललंय आणि तुमचं काय चाललंय मी काय म्हणतोय अण्णा सगळ्या गाड्या व्यवस्थित आल्याशिवाय गाड्या सोडायच्या नाही त्या 5 वाजता गाड्या सोडायच्या आधी मध्ये 2 आणि 3 वाजता कोण म्हणलं कोण भुकलं तरी सोडायच्या नाही त्या चल मग आम्हाला बस तेच देत नाही आम्हाला बस तुम्हीच पळवा टायमिंग ठरलंय 4ला सोडायचे आपण लगा तू 4-5ला म्हणतोय तू 4ला म्हणतोय हे 3ला म्हणतोय आम्ही 5ला कशाला परत लय लेट होते अहो 4ला म्हणतोय हो तुम्हाला मी अहो चार अण्णा म्हणते 5ला अण्णाला माहित होतं आपलं ठरलेलं असं तुम्हाला काय करा अडचण आहे? असं करा थांबा अडचण न बैल उपास ठेवलेले असते त्यामुळे कसं आपल्या गाड्या सगळ्या आपल्या गावच्या आल्या बाहेरच्या वाट बघत बसायची आहे का सांगा आपल्या गावच्या आल्या का सोडूया बघायला लागतंय. अहो तसं नसतंय बाहेरच्या तर काळजी घ्यायला लागत्या ते आम्ही आहे की अजून खंबीर त्याला तुम्ही काय लागलाय रानरेट आहे अहो, तुमचं जर नाही चालू आहे तुमचं अहो मी काय म्हणतोय आपल्या गाड्या सगळ्या आल्या का सोडूया मी त्यांना फोन करून विचारतो ती जर म्हणली का नाही आम्ही बाबा येत नाही किंवा काय म्हणलं तर मग सोडणार का बळण 5 वाजवणार होऊ द्या की मोकळं टायमाच्या आत होत असलं तर होऊ द्या की ती जर गाड्या येणार असल्या तर थांबूया गाड्या जर येणार नसल्या कॅन्सल बिन्सल झाल्या तर काय करायचं? कॅन्सल कशा होते ते हो येणार की गाड्या हो का ज्यांनी डिपॉझिट भरले नंबर दिले जर ती येणार असेल तर आपण थांब्या 4 तर 4:30 करूया मग हा, बरोबर आहे होय होय तसं जर येणार नसेल तर मग आपण थांबून काय उपयोग आहे हो? हा, बरोबर आहे की. चला मैदान तर केलं पाहिजे काय कोणाचा पण अंदाज घ्यायला लागतो अहो अण्णा काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला कळलं का 4 तर 4:30 होऊ द्या ऐका 2 मिनिटं पण बाहेर येणार तर आपण थांबणार नाही त्यांच्यासाठी ना नाही नाही ती बरोबर बोलते ते उन्हाचा सुद्धा अंदाज घ्यायला लागतोय ती मुख्य जनावर आहे हा. मला ह्यांची डोकी फिरली ती मागे म्हणलं 4ला मी 4 तर 4:30 करूया म्हणतोय तर यांच्या डोक्यात येणार चला मैदानावर चला तत बघू चला बरं मैदानात गेल्यावर कालवा करू नका तेवढं बाद झालं. नाही करत हा. बाकीचे सविस्तर सगळ्यांनी व्यवस्थित करा बरं का प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकानं आणि ज्याच्या ड्रायव्हरला सांगा चिटिंग झाली नाही पाहिजे हा ही बस. परिषद तू बसणार आहे गाडीत नाही मग
मी कशाला बसतोय मग- तू उडून गेलेलं कळाय नाही मग तुझ्या गाडीला ड्रायव्हर कर याला गाडीचा ड्रायव्हर कोण आहे तुमच्या मग आई जाई घे ड्रायव्हर दुसरं कोणाला तर बसवतो आम्ही. बसवतो माय मी चल. सरपंच काय झाले काय काय झालं बसलाय तेव्हा? बोल. आम्ही बोलत राहावं तुमचं ते नियोजन पाहिजे का नाही का बाकीचे सगळे बोलू द्या माझी बैल जरा कंडिशन नाहीत म्हणून मी जरा गप आहे काय का नाही इथं समजावून सांगायला कंडिशन बिघडली आणणार आहे तरी ताणायला ताणाय आणणार आहे असू नका गाडी आली का ताणाय आणणार आहे तरी सुधो गाडी येणार आहे फक्त कंडिशन नाही ती जरा माग मोर होईल चला होणार आहे चला आई येत. चला ए या काका त्याला सांगा तर बोलू देऊ तोंड बंद कर म्हणून ए काय बोलणं करता मध्ये तू काय बोलली माझं म्हणते एवढं एवढं आहे ना, ऐकत नाही धडाधड बोलतोय कोणाचं? आम्ही आहे का नाही ह्याच्या पाय मार खायला लागेल तुला सांग भांडण बिंडाण करू नका नाहीतर तुमचंही रोजच आहे असं कोण कोण उघडत नाही अहो, तोंड सुद्धा उघडत नाही आमच्या पुढे गाव असं म्हणायचं होतं हा चालतंय की मग आता बाकी तुम्ही तिथं लय ही करू नका काय करू नका तुम्हाला सांगतो लय कालवा करायचा नाही लय कालवा केलं काय म्हणणार ही यांचं सगळं दत्र आहे म्हणणार हो अरे घाण पड्या माझ्यामुळे तुला किंमत दिली मी अहो, आहे की पण माझ्यामुळे काय तुमच्यामुळेच किंमत आहे पण तत्त म्हणायचं आपामुळे किंमत आहे तिथं माणसात नाही हा कान पडे पाडीन पुन्हा बोलला की माझ्यामुळे तुला किंमत आहे धरे बैल धर की याला काय बोलू नको तुला सांगतो नाही बोलत चला ए इकडे लांबडी काठी घे बर कोण मध्ये चुळबुळ केली का धोपाटीत पाडायचं नुसतं चालतंय ते आपा पाटलाची पण गाडी आहे बर हा. कोण मारते आम्ही हाय बघतो की आमची आम्ही जर बारीने नेताय तसंच येत आहे नंबर पण काय आणत नाही आणि काय नाही ह्या वेळेला नंबर येणारच सोन्याची गदा आहे सोन्याची तर आहे का मग काय का उगच ढाल पण आहे 7 फुटाची होय का सोडतोय आता बरं बरं चला रे मला तेवढं करू नका म्हणजे झालं ते बघतो आमची आम्ही जावा तुमचं काम बघा जावा चल चल अण्णा हा. पावडर द्या इकडं हितनं फकी टाकतो हा आणि माझ्या हाताने पहिली सुरुवात करूया माझा मान मला द्या मी पावडर फट्टी टाकणार आहे किती बी फाटे टाका का नाही कसं आहे माहितीये का आम्ही केल्याशिवाय चालूच होणार नाही रीत सर रिस सर कळलंय आम्हाला हा मग फाटी टाकू द्या फट्टी मी टाकणार आहे फक्की फक्की म्हणा फाटी टाकू नका फट्टीच घे अहो, दुसऱ्या कोणाला तर सांगा की टाकायचं नाही खाली टाकायचं, इकडे वळायचं. काय टाकायचं एवढा लगा टाकू द्या की टाकते म्हातार माणूस लगा घ्या की समजून तुम्हाला नाही बघवत नाही का बरं टाकू द्या माझा मान आहे हा मी आहे चला कडव टाका ना इथं संपव चाल जा मागं. दारुड्याच्या हात मुहूर्त करायचा आहे तुम्हाला असू दे तुला नाही बोलतो असू दे. जाऊ दे पलीकडं घ्या अजून असू दे टाकू द्या घेऊ बस गावात दंड कार्य तुम्ही करता मला एखाद्या करू द्या की. एवढा तर मान पाहिजे का नाही हा? जाऊ द्या हो हो हे जरा एक काम करा ही इथनाशी जरा फाटी इथे तो टाक दत्रे मामा मान मिळाला आता बस, आपल्याला मान मिळालाय मान मिळायचा तुम्ही जाऊन तिकडे बसा टाकते साईडला बसायचा बांधाव साईडला बसतोय बसा तिकडे असू दे. काय त्या दारुड्या नादाला तुमचं पण अक्कल आहे का नाही काय बरं असं साईडला तर बसवलं बसू दे ना, बोंबलू द्या की माझी तुम्हाला काय त्रास होतोय जाऊ दे साईडला एवढाच माणूस माझ्याकडे बोलतोय तरी तुम्ही लागलाय त्याला ही दचके दिसते तुम्हाला तिथं सांगत होतो बरं माणूस बोलतोय म्हणजे माणसाला काय म्हणताय तुम्ही? ए टाकले पाठी येऊ द्या गाडी यायची अजून माझी लगा मग तुला काय तो आमच्या गाड्या पळून गेले मग तू का
पळून गेला म्हणजे Timing माझी झालं. गाडी यायची अजून आम्ही बोलल्याशिवाय चालवणार नाही ए, लक्षात घ्यायचं तुम्ही किती जरी बोंबलला आम्ही सांगल्याशिवाय गाड्या पळत नाही. गाड्या पुढे जाणारच नाही त्या कोण किती जर बोंबललं तर नंबर आपलाच येणार आहे. ते नंबर येऊ द्या की. ए, बघू कुणा नंबर येतोय नंबर जाऊ द्या पहिलं का नाही गाड्या जर पळवा त्याची बैल अजून आली नाही त्यासाठी आमची ताटकाळून उभा केली ती लागा तुला लागा काय डोसक्यात मेंदू मेंदू आहे का नाही आण जायची रे पटकी ना मग यायला लागली रे पहिलं ड्रायव्हर घेऊन यायला लागलाय कशात तर मागे राहणार तू लागा आणि परत म्हणणार माझी ह्याच्यामुळे झाली काय करू? टेकली का लगेच तुम्ही गाड्याच लगेच थांबा. पहिले यायला तुमचे सोन्याचा गादा आप्पा पाटीलच नेणार मीच नेणार फायटर भाव म्हणते त्याला पण मान आपल्याला नाही काय म्हणते ती मान आपल्या आहे का नाही तर मान आहे आपल्याला. फाटी वाढायला माझ्या हातनं मी पावडर दिल्या दत्रे मामा आपणचीच गाडी येणार दत्रे मामा हातात powder दिल्या. आता सांगतोय दत्रे मामा आपला माणूस आहे आणि ह्यानी किती बी बोंबलू दे ह्यानं गाडी आपली ह्याची गाडी अजून आली नाही तर ह्यो बोंबलायला लागलाय मीच नेणार सोन्याचा गादा आम्हीच नेणार तिकडे चला. 5 फुटी बाबा, मी सांगतोय फोन लावा लवकर ज्या टायमिंगला त्या टायमिंगला आम्ही गाड्या गाड्या सोडणार हा सोडा काय सोडा कोण सोडणार नको बा सोडून काय टायमिंग झालं आम्ही स्वतः आम्ही कमिटी येडवू नका तुम्ही किती दिल तू किती टायमिंग दिलं 4 टायमिंग दिले 3:30 वाजले द्या काय 3:30 वाजले 10-15 मिनिटात तुमची गाडी आली पाहिजे इथं अण्णा इथल्या गाडी. हा. तुम्हाला सांगतो इथं मैदान नाव हा. इथं कोणी जर टेंगाणं गाठलं रिटीनवर का मी इथं सांगतोय कोणाचंच चालत नाही कुठल्या जर खर्जुले नाही तर इथं मानपान घ्यायचं आम्ही काय आहे का नाही गावचं ते रात्री बाबावर पावडर टाकले पोटात दुखायला लागले याच्या. तुम्ही दिला मान दिला तुम्ही दिला दिला. मग असू दे एखाद्या काम आहे हा दिलदार आहे आम्ही देणार काय माणूस नाही दरवेळेला मान देता तुम्ही. तिकडे का फाटी वडायचं रे मान असतोय काय रे दारवाड जरी असल्यावर माणूस आहे आणि आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे मोठा. मान मिळला पाहिजे असू दे. असू दे, ज्येष्ठ माणूस आहे मी म्हणतो असू द्या त्याचा विषय नाही पण तेव्हा काय फाटी वाकडी तिकडे आपली तुम्ही जरा त्याला सांगा म्हणा फाटीच्या अलीकडे गाडी वळवू फाटीच्या अलीकडे गाडी वळवून नंबर होतोय म्हणून सांग सांगतो ए चला या या इकडं फुगू बेडो फुगले फुगू नका साहेब तुमचं काय दोघांचं बोलणं चाललंय ए काय चाललंय तुमचं इथं लिंबू अंगारा असलं काय चाललं चला तिकडे आव्हान ना लिंबू अंगारा काय नसतोय आणत आम्ही चला तुमची गाडी येत नसली तर चला तिकडे काय गाडी येते माझी टायमिंगला गाड्या हा. चला. ए बच्चा एवढ्या लेट आणते बैल झाला जरा लेट थांबव मैदान नाही मैदान थांबवलंय आणि काटीन बॅटरी झाली नाही पाहिजे गाठी बॅटरी काहीच होऊ देत नाही बैल रेंज मध्ये आहे का? ती काय म्हणते गाडी आमची दोन. त्याला येणं होत नाही म्हणून कुत्र्याचं पिल्लं आणून सोडलं इथं बुकायला आमचं नियोजन आज कच्चं नाही हिसाबात राहा ड्रायव्हर गाडी एकच झाली पाहिजे आपली हा गाड्या सोडाय नाही ते मी म्हटल्याची वाट 1 2 3 केलं सांग एकला जात गाड्या येड येत नाही लागा लागा
हे गुलब्या 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 हे गुलब्या ए परश्या गाडी बघली कोणाची अन्नाची गाडी पण खाल्ली अन्नाची गाडी पण खाल्ली चालीत गेली या घ्या अजून आहे का कोण फायटरची फायटरची आहे 2 नंबरला एक नंबरला गेले 1 नंबर नको येताना बघ येताना येताना बघा तुम्ही बघा हा आलीच तर गरीबाला दान केली म्हणून अण्णा दान काय तुम्ही अण्णा तुम्ही दान वातावरण कसं आहे हाय चांगलं पण जी पहिली येईल तर त्याला द्यायचं आपलीच येणार आहे येणार पहिली अण्णाची दात आता कळतंय राहू द्या लय कामाला बोलू नका. अण्णाची दात खिळी बसली आता अण्णा एक शब्द बोलत तर आता एक भुकतय थांबा बघा दान देणार पहिलेच बेकार आहे काय दान देते की आम्हाला नंबर सुद्धा मी देऊ शकतो काय नंबर देताय तुम्ही माझी गाडी 1 ला गेली आहे. होय. आणि येताना बघा एक आहे. बघा, एकच आहे गाडी आपली. कोणाची गाडी आहे आपली वा बाजूला वा बाजूला परश्या ए परश्या ए परश्या काय सांगितलं का गाडीला ए परश्या लागा खरं कोणाची आहे ए चल वड बुजवायला लागलाय धान पड्या तू परश्या गाडी बुजो ए काठी टाक इकडं ए गाबड्या झाली बाबा झाली येऊ दे अण्णा जिरली का नाही झाला का नाही नंबर आलाय नंबर काढा, 2 मोठा पैसा काढा हा ऐकून घ्या काय नंबर माझाच येत होता हा पण मी आज ड्रायव्हरला सांगितलं मध्ये गेल्यावर जरा ओढून धर का माहितीये का काय काका ड्रायव्हरला सांगितलं मधल्या पट्ट्यात ओढून धर हा आपा पाटलाची गाडी उद्या नंबर म्हटलं आधीच घरंदाज घरा नाही म्हणून गावात हिंडते म्हटलं जर आता गाडी मागे राहिली हा. त्यांची काय राहील म्हटलं आपण जरा मनाचा मोठीपणा करूया म्हणलं असं केलं काय हा. का बेला बेला आमच्या पाहिजे कशाला भेटतोय दुसरा आलाय ना आलाय हा अण्णा मन मोठं करा पेटा बिटा गुंडा गुंडा नाही गे उपकार करत नाही काय जण कुत्रे चपला मारले आणि तोंडा करून उभा राहिले आम्ही बोललोय का मामा 3 झाले आपले रे मामा बोला की आमच्या आपाचा नंबर आलाय हा चला मारतोय दादा पटकं बिटकं तुम्हाला नेसवायचं नाही होय न्यासवाज मी उपकार करणार नंबर आलाय माझा हो अण्णा 4थ्या नंबर आहे का 4था झालाय माझा सरपंच आमच्यातला पटका तुम्हाला नेसू आमचा मान म्हणजे तुमचा मान तुमचा नाही आली गाडी आम्हाला माहित आहे पण आम्ही दया दाखवतो तुम्ही नेसा पटका असू दे तुम्हाला चौथ्याला मान आहे का इतरायला काय लाजबीज वाटते का तिसऱ्यात नंबर येऊन तर त्याला काय काय आहे का? लाज बाबा, आपण. तिसऱ्यात नंबर आला म्हणजे पहिली गाडी 1नच गेली आपण काढणी तुटल्यामुळे मागे राहिल्या गाडी माझी काय बॉम्ब आहे तुमचा ए चला राहू द्या चला ते मारू देवात नाही तर 1नच गाडी आणत तुम्ही चला मी काय म्हणतो माहिती आहे का सरपंचाचा मला वाटतंय तिसरा धरायला लागेल नंबर हा तिसरा पुन्हा नंबर सरपंच. माझा. माहिती असतं माझी गाडी 3 नंबरला आली काय तर घोळ झाला माझी असतं बरोबर बरं. आहे, सगळे लिहिलेलं आहे. गाडी चला. माझी. चला, ते- ते- चला. आपल्याकडे आहे सगळं शूटिंग आपण जाता जाता बघूया एकदा आपण ए, चला. चला झालं शूटिंग केलेलं आहे जेव्हा चला तिसरा नंबर कॅन्सल करा सरपंचाला द्या चला असं होत नसतंय चल मी या गावचा सरपंच असल्यामुळे सांगत आहे की आपांचा पहिला नंबर आलाय तर फायटर भाऊने निकाल सांगून सत्कार करावा. नमस्कार मंडळी मी फायटर भाऊ आणि काय माहिती आहे का मला नंबर देऊ वाटत नाही असल्या माणसाला पण तुम्हाला सांगतो
नंबर आपण आणला नाही, आप्पाच्या बैलांना नंबर आणलाय 007 सुंदर्या. ह्या बैलांना नंबर आणलाय, पहिला नंबर आणलाय म्हणून पहिला नंबर. महाराष्ट्रात नाव करतोय, तोंडाला काय येऊ तुम्ही महाराष्ट्रात नाव केलंय, चांगल्या पद्धतीने पळत आहे. नाव केलंय म्हटलं की तुमचं नाव नाही, बैलाचं नाव सांगितलंय. सांगा हा. हा महाराष्ट्राची परंपरा आपण जपलेली आहे बैलगाडीनं. होय की जपले की, पण दुसरा नंबर बी माझा आलाय ए! भाऊचा. तिसरा नंबर आहे तुझा, तिसरा नाही, माझा नंबर आलाय. तिसरा आहे. ऐका तुम्हाला सांगतो, अण्णानं काय केलंय माहित आहे का? अण्णानं काळाफाना केलाय. हा आम्ही बघितलंय स्वतःनं. चिटिंग केली का? चिटिंग केली आहे, अण्णानं कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. होय. बरोबर आहे. अण्णाला नंबर नाही, टाळ्या 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 टाळ्या. 2 नंबर आहे फायटरचा. हा म्हणून माझा 2 नंबर, माझ्या तिसऱ्या नंबरला जी गाडी आली तीच 2 नंबर एक झाली गाडी. थांबा अशा तऱ्हेने सरपंचा तिसरा नंबर आलाय. टाळ्या. तर पण तुमचा पण नंबर आलाय. बर, मला सोन्याचा गदा द्या, मला दम निघणं झालाय, मला सोन्याचा बाबा, गदा आधी पटका बिटका निसूया, परत शेवटी देऊया. पहिला पटका निसू द्या का लगेच का नाही कदाच. अण्णासाहेब हार तोर दे. अहो घ्या की, पेट घ्या की. आपाला मानाचा फेटे बांधा, आपाचाही घे असतो. बर का? हा तुम्हाला सांगतो, मला 1-2 शब्द बोलायला चान्स द्या. आप्पासाहेब उठा तुम्ही बोला. अहो पहिला पेटा बांधल्यावर बोलाय. बर परशा तू बाजू सर, हे इकडे बस, या साईडला बस. फायटर भाऊ तिथं हा. बस, तिथं बस, तिथं उद्या. ही जर बेरानं फाट भेटत असं कसं येते? नाही आता हे ओपन मध्ये आले तर. हा? अण्णासाहेब तुम्हाला गड्या बेड्या दुसरा नसतो. माणूस धावत नाही माझ्या शेवट. ह्या असल्या माणसाला फेटा गुंडायला मला लावताय. ए फायटर भाऊ, भांडणं काढू नका. भांडणं काढू नका जरा. मला काय कमी बनवतोय आपाचा. लगा ही यात्रा कमिटी आहे का काय, मला कळण झालं. ही पेट कायम सुटकच पेट असते माझ्या नशिबाला. अशी आता ती कसं आहे, आता ओपन आले तो. हा. सरपंच या. हो बापू राहू दे माझ मी तू सोड. हा गुंडा तुमचं तुम्ही. मेगा मसेला मुरकी गाठल्यावर लागला इसका द्यायला. मानपुड्याला इसके बस केलं काय? मला भेटा ही जर बारीनं पेट सुटलेलंच कसं तुमची कमिटी आणत्या. चांगला गोंधळ येते, कशाला सांगताय दुसऱ्याला. ए झाला आता फायटर भाऊ. आम्ही गुंडळल्याला कधी गोड लागतो का तुम्हाला? ए फायटर भाऊ, काकाला पेट. कशाला म्हणू नको. ए ना असू दे की. कशाला माझ्या पुतण्याला गुंडला राहत नको. नको, असू दे. जा, तमाशा आहे, राहू दे. गुणा नाही काकाने 1 नंबर काढलाय. असू दे, यांची बैलगाडी आल्या म्हणल्यावर नको आहे. नाही बैलगाडी 1 आणि फेट 2 3 मला माझ तुमचे काढा काका. असू द्या, काय म्हातार माणूस आहे त्यामुळे काय बोलता येत नाही आम्हाला. म्हातार माणूस आहे पण चांगला कोसल्या नेसवल्यासारखं नेसवा. तुमच्या तोंडाला आग लागू द्या, जरा तोंड बंद करा. चांगल्या क्वालिटीचं नेसवा. म्हातार माणूस आहे, हा नेसवा. नंबर नाही आला म्हणून काय कसं बी नेसतो चला. त्यांना पहिला येणार होता, माझा पहिला येणार. गाडगेवानी तोंड करत होता, पहिला येणार. नशीब ते काळाफाना केल्यामुळे त्यांची कॅन्सल झाल्यामुळे ते नंबर मिळाला तुम्हाला. अण्णासाहेब ते नारळ घ्या. बैल मला 2 मिनिटं जरा बोलायला द्या की. देतोय 2 मिनिट नारळ घे. 2 शब्द बोलू द्या. 2 शब्द बोलतो. फायटर भाऊ सभा घे सरकीला का. फायटर भाऊ हा. बसा दादा. लगा तुरा काढ काढला तुरा. हे काय काढलाय तुरा? कोंबड्याची शिरगळ पडल्यावर तुरा काढलाय लगा. काय लगा बास मग आम्ही बास म्हणजे लगा चांगलं करा की काय फुकाट काय करताय कमिटी बाहेरगावच्या असता केला असता का नाही. तोंड कशी का बदले ती. नाही आम्ही कधी गेला की नंबर आता काय आहे का. वाट लागणार नाही. 2 शब्द बोलू द्या. बोला. तर नमस्कार मंडळी, तुम्हाला सांगतो या करगणी गावात मी नाव केले. बैलगाडी क्षेत्रात पुऱ्या महाराष्ट्रात आपली हवा आहे. आणि आपला बैल सुंदर्या 007 1 न पळतोय. आणि ह्या महिन्यात कमीत कमी 4-5 मैदानात आपला बैल 1 न झालाय का नाही. होय झालं. आता तुम्हाला सांगतो गाडी खेटून आली. कसली गाडी वेगती लावली होती तुम्हाला सांगतो. बैलामुळं शर्यतीमुळं आपल्या खिलार जातीच्या बैलांना जनावरांना किंमत आल्या, शेतकऱ्यांना आल्या का नाही. आणि 2 रुपये व्हायला लागले. आणि शेवटी मान मिळायला लागला. परंपरा चालायला लागल्या आमच्यामुळं. काका पाटील आपा पाटील म्हणलं का कसं आहे माहिती आहे का, गावची शान आहे. टाळ्या लगा म्हणा की तुमच्या तोंडाला काय म्हणतोय मी. मी म्हणतो हा. मला बी 2 गणाचं काम झालं. टाळ्या टाळ्या. नवा टाळ्या वाले पुन्हा तोंडाला म्हणायची काय गरज आहे. आणा शेंग या ना सोन्याचा गदा आणा.
थांबा ते नारळ द्या पान, सुपारी द्या. आधी मानाचं पान द्या नारळ पान सुपारी नंतर गदा 5 फुटाची ढाल मिळाली ना आम्हाला गेल्या महिन्यात काका लय मोटर रेटू नका हा, घर भरलंय 5 फुटाची ढाल कशाला म्हणते टीव्ही चॅनलला एक दिवशी आमची मुलाखत येणार आहे मोठी हो बरं का बैलगाडी क्षेत्रात नाव केले आवाज केले काय काय जण तोंड असे पडलेले ते तुम्हाला सांगतो. असं लय मोठं झालं आता. ठीक आहे बघ तुमचं उठून घेऊ का श्रीफळ घ्या. उठून घ्यायचं का बसून तर आज आपल्या गावचं मैदान होतं तर त्या मैदानामध्ये आप्पाजी पहिला नंबर आलाय तर त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. गदा 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 द्या थांबा, गादा देतो. थांबा 2 मिनिट. वकील साहेब ए आणरे गिड गदा ए लगा एकच लगा दा इकडे होता ना अरे सोन्याचा गदा आहे हे सांगतो तुला तू नाव काय सोन्या हा, ही सोन्याचा गदा आहे. असू द्या सोन्याचा नाही ह्याचा गदा महत्वाचा होय, होय. आहे ही तुम्हाला सांगतो गदा एक अशी हे आहे ती मिळालाय आम्हाला मान असू दे खरोखर सोन्या दिला असतं तू इकडून खाल्ला असतास. लगा आम्ही लगा घराना घरंदाज आहे आम्ही यांना आता लागू नको आम्ही लय म्हणतो गदा आहे सोडा चल जाऊ का चला की मामा हा तीनचं बक्षीस आपलं दिलं नाही अरे तीनचं नाही दुसऱ्या नंबरचं बक्षीस आहे आपलं 3 झाले आपली पाठी ते नाही झाले रे अण्णानं काळाखाना केलाय कॅन्सल केल्या कॅन्सल केल्या आणि मी ह्या कमिटीचा निषेध करतोय काय झालं आता? हा, माझा सत्कार केला नाही कुणी कोण सत्कार नका 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 म्हणलं तर काकाला बोलला मान म्हणला माझा काकाला वडीलधारी माणूस आहे म्हणून दिला होता हा. कशाला लागला हे कराय हा, उगा बेन का माझं आता ही सत्कार करणार आहे तुम्ही माझा असू द्याला का तुझ्या फेटा नाही काय बिल गुंडून आम्ही 3च फेट आणलं होतं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर नाही नाही यात्रा कमिटीनं हे केलंय काय केलंय हा ए थांबा 2 मिनिट फेट चुकी यात्रा कमिटीचे हापात राहणार माझ्या नको अण्णा तुम्ही करा. नाही टाळ्या 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 चला 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 काय लागा एकानं बी टाळ्या वाजवल्या नाही द्या आता मी वाजवले आता मी तर काय करणार त्यांनी वाजवले नाही म्या वाजवलेत मामा आणि बक्षीस बिक्षीस काय आहे का नाही दिलंय आता बास की चला